माहिती दिल्याबद्दल। पुढे जाऊया। दादासाहेब फाळके पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत। कारण दादासाहेब पुरस्कारासाठी शरीरसुखाच्या मागणीचा आरोप एका नवोदित अभिनेत्रीने केलेला आहे। तिच्याकडून शरीरसुखाची मागणी झाली असा एक आरोप तिने केलाय। फोनवरून काही हजारो रुपये आणि डेट करून तुम्हाला फाळके पुरस्कार देऊ असा NGO मधून काल आला होता असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे। तसंच या संदर्भात दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर फाळके यांनी सांगितल्याचंही तिनं म्हटलेलं आहे। दादा साहब का ग्रैंडसन है, तो उनको मैं जानती थी। फिर मैंने बोला बाबा ये क्या चल रहा है, ये दादा के नाम पे कुछ भी चल रहा है कि आप नए नए एक्टर्स जैसे मेरे जैसे कितने सपने होते हैं उनके, और मैं तो जस्ट आई हूँ एज अ मॉडल, अभी हो रही हूँ, चाह रही हूँ एक्टर, बहुत कुछ करना है। दादा साहब अवार्ड मिलने के लिए अमिताभ बच्चन को क्या करना पड़ा, अभी अभी रजनीकांत को मिला है, और तुम लोग ऐसे दादा साहब बांट रहे हो पैसे दे के। पैसे कुछ लोग को लाखों मांगते, मेरे को हालांकि 15-20 हज़ार मांगा था। सो कुछ लोगों को लाखों मांगते हैं कुछ, और मेरे बाबा को भी बहुत कंप्लेन आया है। मेरे जैसे जो नए एक्टर्स आए हैं मुंबई में बड़े सपने लेके, दादा साहब अवार्ड इज़ नॉट जोक। उसको मिलने के लिए अमिताभ बच्चन ने सालों दिया, रजनीकांत ने सालों दिया, तो आप लोग पैसे पे करके आप वो अवार्ड तो लोगे। बट यू नो कि वो, मैंने उनको वही बोला जब मुझे शर्त आया था कि मैंने बोला मुझे पैसे दे के या किसी के साथ डेटिंग में जाके मुझे अवार्ड नहीं चाहिए, मुझे अवार्ड चाहिए मेरे टैलेंट के दम में। जहाँ तक आज मुझे मिला है, मेरे फ़ोटोज़ मेरे एज अ मॉडल ही मिला है ना, मैंने पे नहीं किया और मैं ना करूँगी। और ये स्टॉप होना चाहिए, ये लोगों को समझना चाहिए कि दादा साहब इज़ नॉट जोक, और उनके नाम को बचाने के लिए आई थिंक एवरीवन शुड कम अहेड। दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत हा मोठा खुलासा समोर येतोय। फाळके पुरस्काराच्या नावाने दुकानदारी सुरू आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। चंद्रशेखर पुसाळकर यांनी आरोप केलाय की त्यांच्या पुरस्काराच्या नावाने दुकानदारी सुरू आहे, पैसे देऊन पुरस्कार विकला जातोय, अनेक NGO पुरस्कार वितरित करतात, गुन्हेगार व्यक्तीला माझ्या हस्ते पुरस्कार दिला जाईल असं नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी खंत व्यक्त केलेली आहे। दादासाहेब फाळके पुरस्कार हा अत्यंत प्रसिद्ध नामांकित असा पुरस्कार आहे, जो पुरस्कार विकला जातोय असं चित्र समोर येत आहे। एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे। चंद्रशेखर पुसाळकर यांनी आरोप केलेला आहे। या सगळ्याविषयी आपण सविस्तर बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी। प्रशांत, खरं तर खूप धक्कादायक प्रकार आहे। कधी या गोष्टी समोर आल्या, या मॉडेलच्या आरोपानंतर काय नेमकं घडलंय, काय सविस्तर सांगाल? सुवर्णा, मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की दादासाहेब फाळके म्हणजे की चित्र महर्षी आपण ज्यांना म्हणतो की ज्यांनी बोलका चित्रपट आपल्या या देशात पहिल्यांदा आणला, आतापर्यंत त्यांच्या नावाने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून देशातला सर्वोच्च सिनेसृष्टीतला पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो। गेल्या 52 वर्षामध्ये 65 लोकांना हा पुरस्कार दिला गेला आहे। आणि आज त्यांचेच नातू चंद्रशेखर पुसाळकर यांना अत्यंत गंभीर पद्धतीनं या सगळ्या विषयाला वाचा फोडण्याची वेळ आली का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। दादासाहेब फाळके हा जसा एक पुरस्कार दिला जातो, तसा अनेक NGOनी दादासाहेब फाळके या नावाला ब्रँड नेम केलं आहे आणि अक्षरशः या पुरस्काराच्या नावानं वेगवेगळ्या स्पॉन्सर्स लोकांकडून पैसे गोळा करायचे आणि अनेक लोकांना खिरापतीसारखं हे पुरस्कार वाटायचे। म्हणजे एक महत्त्वाचा पुरस्कार आणि अनेक NGOच्या माध्यमातून अशा प्रकारचे पुरस्कार खिरापत घेतल्यासारखे वाटल्यात आहे। हा आरोप थेट त्यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी केल्यामुळं या विषयाला अत्यंत गांभीर्य आलेलं आहे। बरं, हे पुरस्कार नेमके कसे दिले जात आहेत, तर फिजिकल रिलेशनशिप आणखीन पैसे या दोघांची मागणी सुद्धा केली जाते। अशा प्रकारचा धक्कादायक आरोप या क्षेत्रामध्ये पाय रोवण्यासाठी झटपटणाऱ्या नवोदित अभिनेत्री करताय, हे अजून क्लेशदायक आहे। या अभिनेत्री फक्त आपल्या देशातलीच नाही तर परदेशातून आलेल्या सुद्धा अभिनेत्रींना अशा प्रकारे गोष्टींना सामोरं जावं लागतंय। आणि या सगळ्या विषयाला वाचा फोडण्यासाठी चंद्रशेखर पुसाळकर यांनी स्वतः न्यूज 18 लोकमतशी संपर्क केला। आणखीन सगळ्यात महत्त्वाचं आहे की सरकारनं या विषयात गांभीर्याने लक्ष द्यावं, मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये नितांत लक्ष देण्याची आवश्यकता आहे। नाहीतर दादासाहेब फाळके हे जे नाव झालेलं आहे, या ब्रँड नावाचा दुरुपयोग करून, गैरफायदा करून असे अनेक लोक फसवले जातील।
अनेक जेल याला या आमिषाला बळी पडतात. दादासाहेब फाळके या नावाच्या नावाने ज्या आमिषाला बळी पडतात त्यांना आयुष्यातनं उद्ध्वस्त व्हावं लागेल, पैसेही खर्च करावे लागेल, पैसे जातील, शीलही जातील. अशा प्रकारचा धंदा या पुरस्काराच्या नावाने काही एनजीओने सुरू केल्याचं हे प्रकरण समोर आलंय आणि मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. पण हे विषय फक्त एकच नाहीये, तर अनेक एनजीओच्या माध्यमातून गेला. अगदी क्षमा कर प्रशांत, तुला थांबवलं, पण प्रशांत, जर दादासाहेब फाळके यांच्या नावाने असा गैरप्रकार सुरू असेल, अशा प्रकारची मागणी करून खिरापती सारखा हा पुरस्कार वाटला असेल, तर त्या नावाला सुद्धा, म्हणजे त्या नावाने मिळणाऱ्या पुरस्कारावर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होतील. नक्कीच सुवर्ण, खरं तर एक नाव जे आपल्या मेहनतीने एस्टॅब्लिश झालंय, ज्या नावाचा गौरव एखाद्या व्यक्तीला आपल्याला मिळतो, तो त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान असतो. आणखीन त्या सन्मानाची पायमल्ली होते. आपण दादासाहेब फाळके या नावाला सुद्धा पायदळी तुडवतोय की काय, अशा प्रकारचं भान या एनजीओ सुद्धा विसरायला लागलेली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की चंद्रशेखर पुसाळकर यांना सुद्धा एका एनजीओने बोलवलं होतं पुरस्कार वितरण करण्यासाठी. तेही गेले होते आणि त्यांच्या हातून एक जो पुरस्कार दिला गेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीला, तिथेच ते व्यतीत झाले. आणखी त्यांनाच यातला फोलपणा लक्षात आला की दादासाहेब फाळके हे नाव, जे ब्रँड नाव झालंय, त्याचा गैरफायदा कसा गेला होतो. चमकदार पंचतारांकित हॉटेलमध्ये अशा प्रकारचे पुरस्कार केले जातात. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून वेगवेगळ्या एनजीओच्या माध्यमातून हे सुरू होत आहे. ग्लॅमर केलं जातं, अनेक मोठमोठ्या लोकांना बोलवलं जातं, जसं चंद्रशेखर पुसाळकरांना त्यांचे कुटुंबीय म्हणून बोलवलं गेलं आणि दादासाहेब फाळके यांच्या नावाचा पुरस्कार देऊन अक्षरशः तो खिरापतीसारखा विकला जातोय आणि याच्यामध्ये अनेक लोकही आमिषाला बळी पडतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच कदाचित मला असं वाटतं प्रशांत, त्यांनी पोटतिडकीनं चंद्रशेखर पुसाळकरांनी हे म्हटलं असेल की कुठेतरी सरकारनं याकडे लक्ष घालायला हवं आणि सरकारनं या माध्यमातून नेमकं काय खरंय हे समोर आणायला हवं, म्हणजे कुणी फसणार नाही. या सगळ्यासह एक छोटासा ब्रेक आपण बुलेटिनमध्ये घेतो आणि अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.